हॅलो, आपण पाहत आहोत इंजिनिअरिंग मेकॅनिक्स. त्यामध्ये आपण लास्ट लेक्चरला युनिट नंबर 4 पाहत होतो. युनिट नंबर 4 आहे आपलं फोर्स ऑफ फ्रिक्शन. संपूर्ण फ्रिक्शनची थिअरी आणि फॉर्म्युलेज झाल्यानंतर आपण पाहिले होते टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम लास्ट लेक्चरला. टाइप नंबर 1 च्या प्रॉब्लेम मध्ये तुमचा जो सरफेस होता तो पण हॉरिझॉन्टल होता आणि बॉडीवर अप्लाय केलेला जो फोर्स पी होता तो सुद्धा हॉरिझॉन्टल होता. मग हॉरिझॉन्टल सरफेस आणि हॉरिझॉन्टल फोर्स असेल तर त्याला आपण टाइप नंबर 1 चे प्रॉब्लेम म्हणणार आहोत. आता नवीन टाइप आपण स्टार्ट करतोय आजच्या लेक्चर मध्ये, टाइप नंबर 2 चे प्रॉब्लेम्स. यामध्ये तुमचा जो हॉरिझॉन्टल सरफेस आहे तो हॉरिझॉन्टलच असणार आहे. बघा, प्रॉब्लेम्स ऑन हॉरिझॉन्टल प्लेन. प्लेन म्हणजे सरफेस, म्हणजे तुमचा सरफेस हॉरिझॉन्टल आहे बट इन्क्लाइंड फोर्सेस, परंतु तुम्ही बॉडीवर अप्लाय केलेला जो फोर्स पी आहे तो मात्र इन्क्लाइंड असणार आहे. इन्क्लाइंड म्हणजे तिरका. चला पाहूया कसं जरा प्रॉब्लेमच्या माध्यमातून. या टाइपच्या प्रॉब्लेम मध्ये सुद्धा जनरली फिगर देत नाहीत, मग क्वेश्चन रीड करून फिगर काढावे लागेल, गिवन डाटा लिहावा लागेल. चला बरं पाहूया. इवर का लास्ट लेक्चर पर्यंत 8 प्रॉब्लेम्स कंप्लीट झाले होते. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 9. चला सोल्युशन काय म्हणतात हे गिवन डाटा लिहावा लागेल बरं का. जस्ट 1 मिनिट. गिवन डाटा लिहावा लागेल बरं का. गिवन डाटा. ओके, तुम्ही फक्त काय करा, लिहिताना बुक नोटबुक मध्ये लिहिताना क्वेश्चन नंबर 9 करा आणि डायरेक्ट आन्सर सुरू करा, नो प्रॉब्लेम. तुम्हाला तसंही शेअर होतच आहे. ठीक आहे, बघा, अ बॉडी ऑफ वेट 300 न्यूटन. एक बॉडी आहे जिचं वेट आपल्याला दिलंय 300 न्यूटन. लाइंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. शब्द आलेला आहे बरं का इथे, हॉरिझॉन्टल प्लेन. लाइंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन हॅव्हिंग अ कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ची व्हॅल्यू दिली आहे म्यू. किती दिली? 0.3. फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्सेस. तुम्हाला फोर्सचं मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचंय. आता हा कुठला फोर्स आहे? हा अप्लाइड फोर्स आहे. अप्लाइड फोर्स इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. कॅन मूव्ह द बॉडी अँड व्हाईल ऍक्टिंग ऍट अन अँगल ऑफ. आणि तो जो फोर्स आहे त्याचा जो ऍक्टिंगचा अँगल आहे तो आहे 25 डिग्री. असा अँगल दिला की समजून घ्या 25 डिग्री. अँड विथ द हॉरिझॉन्टल. हॉरिझॉन्टल बरोबर त्या अप्लाइड फोर्सचा जो अँगल आहे तो दिलाय 25 डिग्री. तो जो अप्लाइड फोर्स आहे पी तो तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे. म्यू दिला आणि वेट दिलं. दिस इज गिवन डाटा. कसं कळेल बरं या टाइपचा प्रॉब्लेम आहे? सिंपल आहे. हॉरिझॉन्टल प्लेन आहे मग एक तर टाइप 1 किंवा टाइप 2 आहे, कारण टाइप 3 मध्ये इन्क्लाइंड प्लेन आहे. मग टाइप 1 आणि टाइप 2 मध्ये हॉरिझॉन्टल प्लेन आहे. आता बघायचं फोर्स कसा आहे. ते म्हणतात तुमचा जो फोर्स आहे तो ऍक्टिंग ऍट अन अँगल ऑफ 25 डिग्री. याचा अर्थ तुमचा जो फोर्स आहे तो ऍक्ट होताना 25 डिग्रीवर ऍक्ट होतोय, म्हणजे काहीतरी अँगलने ऍक्ट होतो, म्हणजे इन्क्लाइंड फोर्स. मग कळाला आपल्याला टाइप नंबर 2 आहे. चला मग बाळांनो पाहूयात. फिगर ड्रॉ करूया. स्टेप नंबर 1 ला आपण काढतो फ्री बॉडी डायग्राम. हे बघा, दिस इज अ हॉरिझॉन्टल प्लेन. या हॉरिझॉन्टल प्लेन वर अप्लाय झालेली ही बॉडी. बॉडीचं जे सेल्फ वेट आहे ते ऑलवेज डाऊनवर्ड असतं, ज्याची व्हॅल्यू त्यांनी देऊन ठेवली 300 न्यूटन. वेट नेहमी डाऊनवर्ड असतं. वेटच्या इक्वल अँड अपोजिट म्हणजेच अपवर्ड डायरेक्शनला असते नॉर्मल रिएक्शन. ओके, आता ते म्हटले हे बघा ही तुमची हॉरिझॉन्टल लाईन आहे बरं का बाळांनो. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. आणि या हॉरिझॉन्टल लाईनला बरोबर 25 डिग्रीवर अप्लाय होतो फोर्स पी आणि त्याच फोर्सची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ते म्हणतात तुमचा जो अप्लाइड फोर्स पी आहे तो 25 डिग्रीवर ऍक्ट होतो फ्रॉम हॉरिझॉन्टल. ओके, आता मला सांगा बॉडीचं मोशन कुठल्या डायरेक्शनला होईल जर पी इकडे ऍक्ट केला तर? ज्या डायरेक्शनला पी ऍक्ट केला त्याच डायरेक्शनला बॉडीचं मोशन होतं. मग पी इकडे ऍक्ट केला म्हणजे बॉडीचं मोशन इकडे आहे. चला, बॉडीचं मोशन तिकडे आहे म्हणजे त्याच्या इक्वल अँड अपोजिट कोण आहे? फ्रिक्शन एफ. अशीच फिगर येणार या टाइपच्या सर्व प्रॉब्लेम्स मध्ये. प्रॉब्लेम ओळखण्याकरता फोर्स इन्क्लाइंड पाहिजे. काहीतरी अँगल दिला की समजून घ्यायचं तो इन्क्लाइंड फोर्स आहे. या प्रॉब्लेम मध्ये पुढे जाण्याच्या अगोदर आपण याचं रिझॉल्युशन करून घेणार आहोत.
रिझोल्युशन करताना एक हॉरिझॉन्टल जाईल, एक व्हर्टिकल जाईल. ओके, या साईडला तुमचा हॉरिझॉन्टल एफ एक्स आहे, या साईडला तुमचा व्हर्टिकल एफ वाय. बर, थोडं इकडे लक्ष द्या बाळांनो. आता तुमच्या लक्षात येईल एफ एक्स चा फॉर्म्युला काय होता रे? एफ कॉस थिटा. एफ म्हणजे कोण आहे इथं? पी. कॉस ऑफ अँगल काय रे? 25. झाला की नाही? एफ कॉस आणि हा थिटा. एफ वाय चा फॉर्म्युला एफ साइन थिटा. एफ ची व्हॅल्यू काय इथे? पी. साइन ऑफ अँगल काय रे इथं? 25 डिग्री. दिस इज द व्हॅल्यू ऑफ एफ एक्स अँड एफ वाय. काय डाऊट असल्यास विचारा मला. ही झाली तुमची फ्री बॉडी डायग्राम कंप्लीट. काय डाऊट? आता एकदा फ्री बॉडी डायग्राम झाली की क्वेश्चन नाही पाहिला तरी चालतो, डिरेक्टली घ्यायचं पुढं. काय घ्यायचं रे बाळांनो? पुढे आपल्याला घ्यायचंय स्टेप नंबर 2. यामध्ये ऑलवेज नेहमी समेशन ऑफ एफ एक्स वापरतो आपण. ऑलवेज समेशन राईट हँड साइडला जाणारे पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइडला जाणारे निगेटिव्ह. ओके, चला मग मला सांगा फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पहा. या पूर्ण डायग्राम मध्ये फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पाहायचे बरं का आपल्याला. बघा बरं, हा हॉरिझॉन्टल फोर्स दिसतोय एफ एक्स राईट हँड साइडला म्हणून प्लस, आणि व्हॅल्यू बघा ही आहे. मग प्लस पी कॉस 25. पुढे हा हॉरिझॉन्टल आहे, अजून आहे बघा, हा एक हॉरिझॉन्टल आहे. एफ चाललाय लेफ्ट हँड साइडला म्हणून मायनस एफ. मायनस एफ या बाजूला आला तर प्लस एफ होईल बरं. मग पी एफ ची व्हॅल्यू आली पी कॉस 25. याला म्हणा बाळांनो इक्वेशन नंबर 1. अशा पद्धतीने समेशन ऑफ एफ एक्स केल्याने तुम्हाला पी आणि एफ यांचं रिलेशन मिळतं. मग समेशन ऑफ एफ एक्स यूज झालेला आहे. आता आपण थर्ड स्टेपला यूज करणार आहोत समेशन ऑफ एफ वाय. अपवर्ड डायरेक्शन पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड डायरेक्शन निगेटिव्ह. नेहमी फक्त व्हर्टिकल फोर्सेस पाहिजे एफ वाय मध्ये. व्हर्टिकल फोर्स आहे बघा, हा एक आहे आर, अपवर्ड डायरेक्शनला आहे मीन्स प्लस आर. डब्ल्यू एक आहे जो डाऊनवर्ड डायरेक्शनला आहे, हा डब्ल्यू म्हणून मायनस. बट डब्ल्यू ची व्हॅल्यू दिलेली आहे 300 न्यूटन. ओके, आता इथे बघा एफ वाय सुद्धा व्हर्टिकल आहे. व्हर्टिकल आहे पण अपवर्ड साइडला आहे म्हणून प्लस. एफ वाय ची व्हॅल्यू आहे पी साइन 25. ओके, आता माझं असं लक्षात येतं की हा 300 इकडे मायनस आहे, या साईडला येऊन काय होईल तो प्लस. मग हे आर आणि ते जसं असतं बरं का बाळांनो, आर ऍज इट इज ठेवला, पी साइन 25 ऍज इट इज ठेवला, मायनस 300 इकडे येऊन होईल प्लस 300 न्यूटन. या इक्वेशनला तुम्ही म्हणायचंय बाळांनो इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने समेशन ऑफ एफ एक्स वापरायचं, समेशन ऑफ एफ वाय वापरायचं आणि दोन इक्वेशन तयार करायचे. इथपर्यंत काय डाऊट असल्यास विचारा, लिहून घ्या, माग राहू नका. इकडे लक्ष द्या आता बाळांनो. आता तुम्हाला माहिती आहे का, इकडे बघा, जस्ट इकडे बघा. आता फिगरचा यूज तर संपलेला आहे आपला, फिगर यूज करून झालेली आहे आता. मग आता आपल्याला आपलं एम आहे की आपल्याला पी फाइंड आउट करायचं आहे, बाकी काहीच विचार करायचा नाही. मग थर्ड स्टेपला कंपल्सरी, म्हणजे पुढच्या स्टेपला कंपल्सरी, फोर्थ स्टेप आहे ऍक्च्युली, म्यूचाच फॉर्म्युला यूज करायचा थर्ड स्टेप फोर्थ स्टेपला. पहिल्या स्टेपला एफ बी डी, दुसऱ्या स्टेपला एफ एक्स, तिसऱ्या स्टेपला एफ वाय आणि फोर्थ स्टेपला म्यू. म्यूचा फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे एफ अपॉन आर. आता म्यू एफ आणि आर ची व्हॅल्यू, त्यातली म्यू ची व्हॅल्यू गिवन आहे का रे? किती दिली? मग मी पुटअप करतो 0.3. एफ ची व्हॅल्यू आहे ना, फाइंड आउट केली किती? पी कॉस 25 फाइंड आउट केली, बरोबर का? आता आर ची व्हॅल्यू इकडे बघा, आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करताना ही व्हॅल्यू इकडे नकोय, ही इकडे प्लस आहे, तिकडे जाऊन काय होईल रे? मग 300 न्यूटन हे प्लस होतं, तिकडे जाऊन मायनस. ओके, तुम्ही काय करा, याला इक्वेशन 2 म्हणण्याच्या ऐवजी याला म्हणा, मग नो प्रॉब्लेम. इक्वेशन नंबर 2 आर ची व्हॅल्यू आलेली आहे, टाका मग 300 मायनस पी साइन 25. म्यू ची व्हॅल्यू पुटअप केली जी गिवन होती, एफ ची व्हॅल्यू मी कॅल्क्युलेट केली होती, आर ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली होती, टाकली. याच्यात फक्त एकच व्हेरिएबल राहिला पी. आता पी फाइंड आउट करू शकतो, कसा करणार इकडे पहा. ऐका ना, आता ही जी टर्म आहे ही इकडे डिवाइड आहे, तिकडे जाऊन काय होईल रे?
मल्टिप्लाय, मग 0.3 ला मल्टिप्लाय झाले 300 मायनस पी साइन 25, हे पी कॉस 25 जसेच्या तसे, हे इकडे डिवाइड होतं, इकडे येऊन मल्टिप्लाय झालं. इकडे बघा रे, 0.3 ने मल्टिप्लाय करा प्रथम 300 ला, 0.3 ने ब्रॅकेटला मल्टिप्लाय करावं लागेल, 300 ला मल्टिप्लाय करा, किती येतं ग 90. मध्ये साइन मायनस ऍज इट इज, हा पी सुद्धा ऍज इट इज, पी ला काही करायचं नाही. 0.3 ने मल्टिप्लाय करा साइन 25 ला, 0.3 ने मल्टिप्लाय करा साइन 25 ला, किती आलं ग 0.126. आता पी ऍज इट इज, कॉस 25 टाका कॅल्क्युलेटर, कॉस 25 पुटअप करा, किती 0.906. व्हेरी गुड. आता इकडे पहा, ही जी पी ची टर्म आहे ही इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल का रे, मग पी इंटू प्लस झाली बा, हे 0.906 ऍज इट इज, हे मायनस होतं तिकडे जाऊन होईल प्लस. आता इकडे पहा, इथं पण पी आणि इथं पण पी आहे, या ठिकाणी पण पी आहे, पी आणि पी तून इकडे म्हणजे कॉमन घेतलं तर ही टर्म आणि या टर्मची होईल मध्ये प्लस साइन आहे म्हणजे ऍडिशन करा बरं. 0.906 प्लस 0.126, 0.906 प्लस 0.126 किती येतं, हाऊ मच इट इज 0.906 प्लस 0.126 किती आलं 1.032. आता या ठिकाणी 1.032 जो आहे हा याला मल्टिप्लाय पीला, तो इकडे येऊन डिवाइड होईल का नाही, जागा नाही म्हणून इथे पुढे लिहितोय बरं बाळांनो. मग P इज इक्वल टू 90 डिवायडेड बाय 1.032 करा and tell me the answer of P. P चा आन्सर न्यूटन मध्ये येणार आहे, कारण तुम्हाला वेट देताना न्यूटन मध्ये दिलं होतं. काय आलं सांगा, 1.03 मल्टिप्लाय इकडे 90 लिहून डिवाइड होतील 87.20. याचा अर्थ असा आहे की तुम्हाला फोर्स पी अप्लाय करावा लागेल 87.20 न्यूटन टू पुल द ऑब्जेक्ट फॉर जस्ट मूव पॉइंट इन जस्ट पॉइंट ऑफ मोशन. पी फाइंड आउट केला, काय डाऊट रे, स्टेप्स कळाल्या, सावकाश लिहून घ्या. कुणी माग राहिले असेल तर स्क्रीन थोडी छोटी करतो म्हणजे तुम्हाला दिसेल. हे बघा, फर्स्ट स्टेप एफबीडी झाल्यावर सेकंड स्टेप, थर्ड स्टेप आणि मग याच्या खाली फोर्थ स्टेप लिहा. चला बाळांनो, लिहून झाला असणार आहे तुमचं. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. चला बरं, इकडे बघा, चला चला घ्या बरं बाळांनो नेक्स्ट क्वेश्चन. हियर इज अवर नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 10 आहे बरं का आपला. सोल्युशन. यामध्ये नेहमी आपण गिवन डाटा लिहायला हवा क्वेश्चन रीड करून. बघा, अ ब्लॉक ऑफ वेट 200 न्यूटन, एक ब्लॉक आहे ज्याचं वेट आपल्याला देऊन ठेवलं रे बाळांनो, एक ब्लॉक आहे ज्याचं वेट आहे 200 न्यूटन. ओके, रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल सरफेस. सरफेस कसा आहे रे बाळांनो, हॉरिझॉन्टल. ओके, फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ फोर्स. परत तेच विचारलं, परत फोर्सचं मॅग्निट्यूड म्हणजे पी विचारलेला आहे, टू बी अप्लाइड ऍट अन अँगल ऑफ 30 डिग्री. आणि किती डिग्रीवर ऍक्ट झाला तो फोर्स, 30 डिग्रीवर. जेव्हा तुम्हाला सांगितलं की तुमचा फोर्स जो आहे तो एवढ्या एवढ्या डिग्रीवर ऍक्ट झाला, याच्यावरून समजून घ्या तुमचा फोर्स इन्क्लाइंड आहे. नाही तर डायरेक्ट सांगितलं असतं हॉरिझॉन्टल फोर्स, पण फोर्स हा इन्क्लाइंड आहे ऍट अन अँगल 30 to the horizontal. In order to just move the body, assume the mu. तुम्हाला म्यू ची व्हॅल्यू अज्युम करायला लावली आहे 0.3, म्यू ची व्हॅल्यू दिली आहे 0.3. अगदी सिमिलर प्रॉब्लेम आहे. चला गिवन डाटा तर झाला, स्टेप नंबर 1 ला ड्रॉ करूया फ्री बॉडी डायग्राम. माग राहणारे मुलं आधी ड्रॉ लिहून घ्या. इकडे बघा, हॉरिझॉन्टल सरफेस, हॉरिझॉन्टल सरफेस वर ही बॉडी, त्या बॉडीचं सेल्फ वेट ऑलवेज डाऊनवर्ड साइडला असतं. वेट देऊन ठेवलंय बाळांनो 200 न्यूटन. वेटला इक्वल आणि अपोजिट नॉर्मल रिएक्शन म्हणजे अपवर्ड साइडला. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन पासून तुमचा जो पी आहे त्या पी चा अँगल दिलाय 30 डिग्री.
बॉडीचं मोशन ज्या साईडला पी आहे त्या साईडला बॉडीचं मोशन होणार, तिकडे पी आहे म्हणजे मोशन तिकडे होणार, मग बरोबर इक्वल आणि अपोजिट फोर्स एफ येणार. याचं रिझोल्युशन करायला गेलो तर इकडे एफ एक्स घ्यावा लागेल, इकडे एफ वाय घ्यावा लागेल. आता बाळांनो एफ वाय चा फॉर्म्युला आहे आणि एफ एक्स चा पण फॉर्म्युला आहे. एफ एक्स चा फॉर्म्युला आहे एफ कॉस थिटा, एफ म्हणजे पी आणि कॉस ऑफ थिटा म्हणजे 30. अगेन एफ वाय चा फॉर्म्युला आहे एफ साइन थिटा, एफ ची व्हॅल्यू पी, साइन ऑफ अँगल 30 डिग्री. अशा पद्धतीने माझी फ्री बॉडी डायग्राम कंप्लीट झालेली आहे. फ्री बॉडी डायग्राम कंप्लीट झाली की क्वेश्चनची गरज राहत नाही. एक लक्षात घ्या, क्वेश्चनची गरज राहत नाही. चला, स्टेप नंबर 1 झाली. स्टेप नंबर 2 आपली फिक्स आहे समेशन ऑफ एफ एक्स, राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. अगेन फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पाहायचे. बघा बरं, हा हॉरिझॉन्टल आहे की नाही एफ एक्स, तिकडे चालला राईट हँड साइडला म्हणून पॉझिटिव्ह. एफ एक्स ची व्हॅल्यू आहे पी कॉस 30. अजून एक हॉरिझॉन्टल फोर्स एफ लेफ्ट हँड साइडला चालला म्हणून निगेटिव्ह. मायनस एफ इकडे आला तर प्लस एफ होईल ना, मग पी कॉस 30. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 1. या ठिकाणी समेशन ऑफ एफ एक्स वापरला, पी आणि एफ चं रिलेशन मिळालं. थर्ड स्टेप पण फिक्स आहे, समेशन ऑफ एफ वाय यूज करूया. अपवर्ड साइड पॉझिटिव्ह देन डाऊनवर्ड साइड निगेटिव्ह. ओके, फक्त व्हर्टिकल फोर्सेस पहा. हे बघा, आर चालला व्हर्टिकली अपवर्ड म्हणून प्लस आर, डब्ल्यू चालला डाऊनवर्ड म्हणून मायनस डब्ल्यू, पण डब्ल्यू ची व्हॅल्यू 200 आहे. हा पण एक फोर्स दिसतो एफ वाय, तो व्हर्टिकली अपवर्ड म्हणून प्लस. एफ वाय ची व्हॅल्यू आहे पी साइन 30. पण मला यातून फक्त आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. आर मी तिथेच ठेवतो. 200 इकडे मायनस, इकडे येऊन प्लस, मग इकडे होईल प्लस 200. पी साइन 30 इकडे प्लस आहे, इकडे येऊन मायनस. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 2. गिवन डाटा लिहिल्यावर फ्री बॉडी डायग्राम एफ एक्स आणि एफ वाय. आता लास्ट स्टेप करायची जी, ते आपल्याला पी नक्कीच मिळेल. डाऊट असल्यास विचारा, लिहून घ्या. चला बाळांनो, लिहून झाला असेल. आता फोर्थ स्टेप आपल्याला पाहायची आहे. इकडे लक्ष द्या. चला, स्टेप नंबर 4, जिथे म्यूचा फॉर्म्युला यूज करावा लागणार आहे. म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आर आहे का? आहे. म्यू ची व्हॅल्यू ऑलरेडी गिवन आहे 0.3. एफ ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये फाइंड आउट केली होती ना, पी कॉस 30. आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केली 200 मायनस पी साइन 30. अगदी तसंच फाइंड आउट करायचं जसं आपण केलं. मी तुम्हाला डायरेक्ट पण शिकवू शकतो, डायरेक्ट कॅल्क्युलेटर टाकून डायरेक्ट आन्सर. पण आपली बुद्धी पाहता थांबून घेतो मी. हे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय करूया. ब्रॅकेट करा 200 मायनस पी साइन 30. डिवाइड होता, ब्रॅकेट इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. हे पी कॉस 30 जसं असतं सर. 0.3 ने 200 ला मल्टिप्लाय कर ग, किती? 60 मायनस पी ॲज इट इज 0.3 ने साइन 30 ला मल्टिप्लाय करा, 0.15. व्हेरी गुड. आणि कॉस 30 ची व्हॅल्यू काढा ग. कॉस 30 ची व्हॅल्यू टेल सांगा. 0.866. आता ही व्हॅल्यू इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस. मग पी इंटू 0.866 मल्टीप्लाइड बाय ऍड बाय पी इंटू 0.15. या ठिकाणी ही टर्म इकडे मायनस होती, तिकडे जाऊन प्लस झालेली पा. पी कॉमन आहे, मग काय करावं लागेल रे बाळांनो, पी जर कॉमन आहे तर हे पी कॉमन ठेवायचा. ऍडिशन करा 0.866 प्लस 0.15. हाऊ मच इट इज? 1.016. हे मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड करा बरं. 60 डिवाइडेड बाय 1.016. टेल मी द फायनल व्हॅल्यू ऑफ पी इन न्यूटन. किती? 59.05 न्यूटन.
दिस इज युअर फायनल आन्सर ऑफ पी. प्लीज लिहून घ्या, डाऊट आल्यास विचारा. पूर्ण स्टेप समोर आहे, लिहून घ्या. चला मुलांनो, तुमचं लिहून झालं असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. चला, हिअर इज युअर नेक्स्ट प्रॉब्लेम. चला बरं बाळांनो, नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूयात. सोल्युशन. काय बरं प्रॉब्लेम आपला, बघा इकडे. चला, गिवन डाटा लिहावा लागेल पहिले. गिवन डाटा, अ ब्लॉक ऑफ 80 न्यूटन. एक ब्लॉक आहे ज्याचं वेट आहे 80 न्यूटन. प्लेस्ड ऑन हॉरिझॉन्टल प्लेन, म्हणजे तुमचा प्लेन असा हॉरिझॉन्टल आहे. ओके. वेअर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन, परत कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन दिला 0.25. फाइंड द फोर्स. फोर्स विचारला म्हणजे पी विचारला. ऑफ 30 डिग्री अप टू द हॉरिझॉन्टल. आणि फोर्स पीचा जो अँगल आहे थिटा, तो दिलाय 30 डिग्री टू जस्ट मूव्ह द ब्लॉक. दिस इज युअर गिवन डाटा. पहिल्या स्टेपला रेग्युलर FBD ड्रॉ करायची. सिमिलर प्रॉब्लेम आहे. हा हॉरिझॉन्टल सरफेस आहे पहा मुलांना. हॉरिझॉन्टल सरफेस वर ही बॉडी आहे. सेल्फ वेट ऑलवेज डाऊनवर्ड साइडला असतं 80 न्यूटन. सेल्फ वेटच्या इक्वल आणि अपोजिट नॉर्मल रिएक्शन. दिस इज हॉरिझॉन्टल सरफेस. हॉरिझॉन्टल सरफेसला पीचा जो अँगल आहे तो दिलाय बाळांनो 30 डिग्री. ज्या साइडला पी अप्लाय केला त्या साइडला बॉडीचं मोशन, मोशनच्या अपोजिट साइडला फ्रिक्शन. परत याचं रिझॉल्युशन, एक इकडे Fx, एक व्हर्टिकली अपवर्ड Fy. Fx चा फॉर्म्युला F cos थिटा, मग P cos 30, आणि इकडे Fy चा फॉर्म्युला F sin थिटा, मग P sin 30. एनी डाऊट इन द प्री बॉडी डायग्राम? काय डाऊट आहेत? सर्व प्रॉब्लेम या टाइपचे, मी एका टाइपचे प्रॉब्लेम यासाठीच केले की प्री बॉडी डायग्राम सिमिलर येते. चला जाऊयात पुढे. ओके, स्टेप नंबर 2 ला फिक्स मध्ये समेशन ऑफ Fx यूज करा. राइट हँड साइड पॉझिटिव्ह, देन लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. ठीक आहे. 0 फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पहा. Fx हॉरिझॉन्टल आहे राइट हँड साइडला म्हणून पॉझिटिव्ह. Fx ची व्हॅल्यू आहे P cos 30. P cos 30. F हा लेफ्ट हँड साइडला आहे म्हणून निगेटिव्ह म्हणजे -F. -F इकडे आला तर +F. दिस इज कॉल्ड ॲज इक्वेशन नंबर 1. एनी डाऊट? नेक्स्ट थर्ड स्टेप फिक्स आहे बाळांनो. समेशन ऑफ Fy इज इक्वल टू 0. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. फक्त व्हर्टिकल फोर्स पाहिजे. R चालला व्हर्टिकली अपवर्ड म्हणून +R. W चालला व्हर्टिकली डाऊनवर्ड म्हणून मायनस, पण W ची व्हॅल्यू दिली 80. अगेन Fy चालला व्हर्टिकली अपवर्ड म्हणून +Fy. Fy ची व्हॅल्यू आहे P sin 30. ऐका ना, आता R जसाच्या तसा राहू द्या. 80 इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस. P sin 30 प्लस आहे, तिकडे जाऊन मायनस. This is the value of R and it is called as equation number 2. Given data FBD, Fx आणि Fy इथपर्यंत लिहून घ्या, डाऊट असल्यास विचारा. चला मुलांनो, लिहून झाला असेल. यानंतर आपली जी लास्ट स्टेप आहे, द लास्ट स्टेप, ती आहे बाळांनो म्यूची स्टेप. रेग्युलरच म्यूचा फॉर्म्युला आहे F/R. म्यूची व्हॅल्यू दिली आहे 0.3. F ची व्हॅल्यू आली P cos 30. R ची व्हॅल्यू आली होती 80 - P sin 30. हे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय होईल ना. 0.3 मल्टिप्लाइड बाय 80 - P sin 30. हा जो ब्रॅकेट आहे डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय होईल, मग खाली P cos 30. 0.25 आहे का? ओके, 0.25 आहे बरं का व्हॅल्यू म्यूची. बर 0.25 ने मल्टिप्लाय करा 80 ला, किती येईल? 20 मायनस P ॲज इट इज. 0.25 ने मल्टिप्लाय करा sin 30 ला, 0.125. cos 30 कॅल्क्युलेटर टाका, 866.
ही टर्म इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल पहा. मग पी इंटू 0.866 प्लस पी इंटू 0.125. ऐका इथे पी कॉमन आहे बरं का, ऍडिशन करा 0.866 प्लस 0.125 0.991 मल्टिप्लाय 0.991 इकडे येऊन डिवाइड होईल का, होईल ना डिवाइड, मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. मग p इज इक्वल टू 20 डिवाइडेड बाय 0.991. टेल मी द फायनल व्हॅल्यू ऑफ p. 20.18 न्यूटन. दिस इज युअर फायनल आन्सर. लिहून घ्या, पूर्ण स्टेप तुमच्या समोर आहे. चला बाळांनो, हा प्रॉब्लेम लिहून झाला असेल. आता आपण जात आहोत पुढच्या प्रॉब्लेमकडे. चला रीड करूया नेक्स्ट प्रॉब्लेम. सोल्युशन. ओके, प्रथम तर क्वेश्चन रीड करून गिवन डाटाच लिहावा. परत एकदा गिवन डाटा लिहितोय बाळांनो. एक वेट आहे, एक ब्लॉक आहे ज्याचं वेट दिले 100 न्यूटन. डब्ल्यू ची व्हॅल्यू प्लेस्ड ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन ऑफ विच द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन इज 0.25. तुम्हाला फाइंड आउट करायचा आहे फोर्स. फोर्स म्हणजे पी फाइंड आउट करायचा आहे ऍट 30 डिग्री अँगल, म्हणजे थिटा दिलाय 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. चला एवढं दिलंय. फर्स्ट स्टेपला नेहमीप्रमाणे फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करा. हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि फोर्सला अँगल दिला म्हणजे इन्क्लाइंड फोर्स आहे. टाइप नंबर 2. अगेन हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेन वर ही बॉडी, वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड असतं. व्हॅल्यू 100 न्यूटन. इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेनला बरोबर 30 डिग्रीवर अप्लाय झालाय फोर्स पी. जर फोर्स पी तिकडे चाललाय तर बॉडीचं मोशन सुद्धा फोर्स पीच्या डायरेक्शनने होणार. जर तिकडे मोशन आहे अपोजिट डायरेक्शनला फ्रिक्शन डेव्हलप होणार. हा पी इन्क्लाइंड आहे, याचं रिझॉल्युशन होणार एफ एक्स एफ वाय मध्ये. एफ एक्स चा फॉर्म्युला एफ कॉस थिटा. एफ ची व्हॅल्यू आहे बाळांनो पी कॉस ऑफ अँगल 30. एफ वाय ची व्हॅल्यू आहे पी साइन थिटा. म्हणजेच काय, एफ साइन थिटा आहे, पण एफ ची व्हॅल्यू पी आहे आणि थिटाची व्हॅल्यू 30. पा अशा पद्धतीने फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ झाली की पुढे प्रॉब्लेम लिहायची, म्हणजे प्रॉब्लेम पाहण्याची गरज पडत नाही. चला गिवन डाटा एफबीडी झालेली आहे. सेकंड स्टेपला समेशन ऑफ एफ एक्स घ्यावं लागेल. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. अगेन समेशन ऑफ एफ वाय 2 नंबरच्या स्टेपला यूज करणार आहे आपण. फर्स्ट स्टेपला समेशन ऑफ एफ एक्स यूज करायचा म्हणजे सर्व हॉरिझॉन्टल फोर्सेस पाहायचे. एफ एक्स हॉरिझॉन्टल आहे, राईट हँड साइडला चालला म्हणून पॉझिटिव्ह. मग पी कॉस 30. एफ लेफ्ट हँड साइडला म्हणजे निगेटिव्ह. मायनस एफ इकडे येऊन प्लस एफ होईल. मग पी आणि एफ चे जे काही रिलेशन आहे ते भेटल इक्वेशन नंबर 1 मध्ये. अगेन समेशन ऑफ एफ वाय वापरायचं सेकंड स्टेजला, म्हणजे थर्ड स्टेपला. पुढे फक्त व्हर्टिकल फोर्सेस पाहायचे. आर व्हर्टिकली अपवर्ड आहे प्लस आर, डब्ल्यू व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस डब्ल्यू, पण डब्ल्यू ची व्हॅल्यू गिवन आहे 100. एफ वाय व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणून प्लस, एफ वाय ची व्हॅल्यू दिलेली आहे पी साइन 30. मला आर पाहिजे, आर जसाच्या तसा राहू द्या. मायनस 100 तिकडे जाऊन प्लस 100, त्यानंतर ही व्हॅल्यू प्लस आहे तिकडे जाऊन मायनस पी साइन 30. दिस इज इक्वेशन नंबर 2. अशा पद्धतीने गिवन डाटा फर्स्ट स्टेप, सेकंड आणि थर्ड स्टेप तुम्हाला कंप्लीट करायची आहे. डाऊट असल्यास विचारा आणि लिहून घ्या. चला झाला असेल लिहून आणि गेम खेळून सुद्धा बरं का, मी येतो माग. चला घ्या बरं बाळांनो. स्टेप नंबर लास्ट 4. म्यूचा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला बरं का. ओके, म्यूचा फॉर्म्युला यूज करूया.
एफ अपॉन आर, म्यू ची व्हॅल्यू 0.25 येणार आहे, एफ ची व्हॅल्यू पी कॉस 30 येणार आहे, आर ची व्हॅल्यू 100 मायनस पी साइन 30. आता एकच टाकायचं मी शिकवलं. आता कॅल्क्युलेटर डायरेक्ट व्हॅल्यू कशी काढायची? सर्वांजवळ 991 कॅल्क्युलेटर आहे का? काहींकडे 82 आहे का? ज्यांच्याकडे 991 आहे त्यांच्यासाठी डायरेक्ट सांगतो कसं टाकायचं. 991 कॅल्क्युलेटर हातामध्ये ठेवा, डायरेक्ट सांगतो कसं आन्सर काढायचं. 0.25 प्रेस करा, इज इक्वल टू चं बटन आहे का तिथं? अल्फा दाबून ते बटन दाबलं की इज इक्वल टू येतं. 991 कोणाकडे बघू दे, बघू चैतन्य तुझ्याकडे राहू. हे बघा या ठिकाणी शिफ्ट, लक्षात ठेवा हे मोड मध्ये कॅल्क्युलेटर आहे बाळा. इकडे पहा हे अल्फा बटन आहे आणि सॉल्वचं बटन आहे, CAL लिहिले पहा, ते बटन प्रेस केलं की इज इक्वल टू सिम्बॉल येतं पहा. आलं का? मग 0.25 करायचं, अल्फा दाबून हे सॉल्वचं बटन दाबलं जे शिफ्टच्या खाली पहा तर येतं इज इक्वल टू चं बटन, म्हणजे इज इक्वल टू येतं त्यावर. आलं? पुढे काय करायचं? हे पी ची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे का? नाही. मग पी च्या जागेवर आपल्याला टाईप करायचं एक्स. काय टाईप करायचं? मग एक्स टाईप करायला अल्फाचं बटन प्रेस करायचं, अल्फा. आणि हे बघा असा एक कर्ली सर्क्युलर ब्रॅकेट आहे पहा, सर्क्युलर ब्रॅकेटचं बटन प्रेस करा, लगेच एक्स टाईप होईल पहा. सर्क्युलर ब्रॅकेटचं बटन प्रेस केलं का एक्स आला का? एक काम करा, आधी ना असा ब्रॅकेट करा मग एक्स आणा, डिलीट करा, एक ब्रॅकेट स्टार्ट करा अल्फा दाबून, हे बटन प्रेस केलं की एक्स येईल. मल्टीप्लाय बाय काय पुढं? कॉस 30, कॉस ऑफ 30, ब्रॅकेट कंप्लीट करा, ब्रॅकेट कंप्लीट करा, डिवायडेड बाय दुसरा ब्रॅकेट घ्या. आता दुसरा ब्रॅकेट स्टार्ट, चला बाळांनो, तर मी तुम्हाला सांगत होतो की कॅल्क्युलेटरवर कसं प्रेस करायचं, आपल्याला डायरेक्ट आन्सर काढायचंय ना. तर डायरेक्ट आन्सर काढण्याकरता कॅल्क्युलेटरवर हे कसं टाकायचं? सगळ्यात सुरुवातीला तर तुम्हाला कॅल्क्युलेटरवर प्रेस करायचं आहे 0.25, इज इक्वल टू चं बटन प्रेस करायचंय, अल्फा प्रेस करून अल्फाच्या खाली जे सॉल्व बटन आहे शिफ्टच्या खाली ते प्रेस केलं की इज इक्वल टू चं सिम्बॉल येणार. एक ब्रॅकेट तुम्हाला स्टार्ट करायचं आहे. तुम्हाला पी ची व्हॅल्यू माहित नाहीये बाळांनो, तर तुम्हाला पी ची व्हॅल्यू माहित नसल्यामुळे तुम्हाला तिथे एक्स पुटअप करायचा. एक्स पुटअप करण्याकरता अल्फाचं बटन प्रेस करायचंय जे 99 वर आहे, आणि हे जे बटन आहे ज्या ठिकाणी तुम्ही ब्रॅकेट क्लोज करता त्या ब्रॅकेट क्लोजचं बटन प्रेस केलं की एक्स येणार. मल्टीप्लाय बाय तुम्हाला प्रेस करायचंय, मल्टीप्लाय बाय कॉस 30 प्रेस करायचंय. ओके, मल्टीप्लाय बाय कॉस 30. मग डिवाइड करायचं, अजून एक ब्रॅकेट स्टार्ट करायचा, तिथे करायचं 100 मायनस पीच्या जागेवर परत तुम्हाला टाकायचंय बाळांनो अल्फा दाबून, म्हणजे अल्फा प्रेस करून हे बटन प्रेस करा, त्या ठिकाणी एक्स. मल्टीप्लाय बाय पुढे आहे साइन 30, जिथं हे सिम्बॉल आहे तिथं साइन 30 आणि जिथं मोठा एक्स दिसतोय तो काय आहे? व्हेरिएबल. असं प्रेस केलं का पहा, मला सांगा झाल्यावर प्रेस करून. 100 मायनस अल्फा एक्स मल्टीप्लाइड बाय साइन 30 केलं का असं प्रेस. आता काय करायचं बाळांनो, आता करायचं तुम्हाला शिफ्ट दाबून सॉल्वचं बटन प्रेस, शिफ्ट दाबायचं, सगळं टाईप झाल्यानंतर शिफ्ट सॉल्व प्रेस करायचं, मग प्रेस करायचं इक्वल टू, परत एकदा शिफ्ट सॉल्व, परत एकदा शिफ्ट सॉल्व, दोनदा तुम्हाला शिफ्ट सॉल्व प्रेस करायचे. 2 सेकंदाचा वेळ लागतो, अर्ध्या मिनिटाचा वेळ लागतो.
बरोबर तेवढं ते आन्सर येतं 25.226 आन्सर आलेले दरे. शिफ्ट सॉल्व तुम्हाला दोनदा प्रेस करायचंय. तुम्ही ही प्रोसिजर इझिली यूज करू शकता. या ठिकाणी तुम्हाला पी ची व्हॅल्यू मिळाली या प्रोसेसने. पी ची व्हॅल्यू म्हणजे एक्स ची व्हॅल्यू बरं का 25.226 न्यूटन. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ पी बाय युजिंग डायरेक्ट कॅल्क्युलेशन. आता आपण आपले रेग्युलर कॅल्क्युलेशन करूया. बघा इकडे हे डिवाइड आहे, इकडे येऊन मल्टिप्लाय 100 मायनस पी साइन 30 इज इक्वल टू इकडे राहिलं पी कॉस 30. हे डिवाइड होता ब्रॅकेट, इकडे येऊन मल्टिप्लाय झाला. 0.25 ने 100 ला मल्टिप्लाय केलं 25 मायनस पी ऍज इट इज 0.25 ने साइन 30 ला मल्टिप्लाय केलं. किती आलं ग? 0.25 मल्टिप्लाय बाय साइन 30 कर 0.125. अगेन पी कॉस 30 ची व्हॅल्यू ग 0.866. हे इकडे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस. मग पी पी मल्टिप्लाइड बाय 0.866. हे मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल पहा 0.125. आता यामध्ये पी कॉमन आहे, डिरेक्टली यांची ऍडिशन करा 0.866 प्लस 0.125 किती येतं ग 0.991. अगेन हे 0.991 मल्टिप्लाय इकडे येऊन डिवाइड. मग 25 डिवायडेड बाय 0.991 करा, यू विल गेट द आन्सर. किती येतं बघा बरं 25.226 न्यूटन. तुमच्याकडे जर 82 कॅल्क्युलेटर असेल ना बाळांनो, तर तुम्ही रेग्युलर ह्याच मेथडने करा, नो प्रॉब्लेम, असंच करा. आणि जर तुमच्याकडे 991 कॅल्क्युलेटर असेल तर डायरेक्ट कॅल्क्युलेटरवर हे प्रेस करा. कॅल्क्युलेटरवर इज इक्वल टू आणि एक्सचं सिम्बॉल आणायचं असेल तर अल्फाचं बटन यूज करायचं. काही डाऊट याच्यामध्ये घ्या लिहून. चला बाळांनो, लिहून झाला असेल. आता पाहूया नेक्स्ट प्रॉब्लेम. हियर इज युअर नेक्स्ट प्रॉब्लेम. सोल्युशन. चला बरं सोल्युशन पाहूया. चला हा प्रॉब्लेम पाहूया. प्रथम तर क्वेश्चन रीड करता करता गिवन डाटा लिहावा. कॅल्क्युलेट कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. आता हा प्रॉब्लेम थोडा वेगळा आहे. तुम्हाला इथं कॅल्क्युलेट करायला लावलं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन म्हणजे म्यू. म्यू कॅल्क्युलेट करायला लावला. ब्लॉकचं वेट दिलं, ब्लॉकचं वेट दिलेलं आहे 600 न्यूटन. ब्लॉकचं वेट दिलं बाळांनो 600 न्यूटन. रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन आहे. मूव्ड बाय फोर्स. फोर्सची व्हॅल्यू दिली म्हणजे पी ची व्हॅल्यू दिली 150 न्यूटन. तुमचा जो फोर्स आहे तो ऍक्ट होतोय 60 डिग्रीला, म्हणजे थिटा थिटा दिलाय 60 डिग्री. हा प्रॉब्लेम अजून सिंपल झाला का, कारण यात पी नाही विचारला, त्यामुळे लगेच आन्सर येणार याच्यात. म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन विचारला, ब्लॉकचं वेट दिलं 600 न्यूटन, पी ची व्हॅल्यू म्हणजे फोर्स दिला 150 न्यूटन, थिटा दिला की तुमचा जो फोर्स पी आहे तो 60 डिग्रीला असा इन्क्लाइंड आहे. चला आपण काढूया. चला आपण आता फाइंड आउट करूया. टू फाइंड काय फाइंड आउट करायचंय म्यू. ओके, म्यू फाइंड आउट करायचंय. पहिल्या स्टेपला आपण ड्रॉ करूया फ्री बॉडी डायग्राम. ओके, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ करताना लक्ष हे द्यायचं बाळांनो काय की बाबा हॉरिझॉन्टल सरफेस आहे, त्यावर ही बॉडी रेस्ट करते. डब्ल्यू वेट खाली आहे, वेटची व्हॅल्यू 600 न्यूटन, वेटच्या इक्वल अँड अपोजिट नॉर्मल रिएक्शन. ही हॉरिझॉन्टल प्लेन, हॉरिझॉन्टल प्लेनला तुमचा फोर्स पी जो आहे तो 60 डिग्रीवर ऍक्ट होतो. पी ची व्हॅल्यू इथे देऊन ठेवली 150 न्यूटन. अँगल पण दिला, ज्या साईडला पी आहे त्या साईडला बॉडीचं मोशन होतं. मोशन तिकडे येतं, मोशनच्या अपोजिट फ्रिक्शन. बरं, हा जो इन्क्लाइंड आहे याचं रिझोल्युशन करावं लागेल. इकडे एफ एक्स आणि इकडं एफ वाय. चला द्या लक्ष इकडे. चला आता एफ एक्स चा फॉर्म्युला आहे एफ कॉस थिटा. एफ ची व्हॅल्यू 150, कॉस ऑफ अँगल आहे 60 डिग्री. इकडे एफ वाय, एफ साइन थिटा फॉर्म्युला आहे.
एफ ची व्हॅल्यू 150, साइन ऑफ अँगल 60 डिग्री. केलं रिझोल्युशन पीच. दिस इज युअर फ्री बॉडी डायग्राम. जर यात काय डाऊट असेल तर लगेच विचारा. स्टेप नंबर 2 ला ऑलवेज समेशन ऑफ एफ एक्स घ्या. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. हॉरिझॉन्टल आहे 0 इज इक्वल टू, घ्या बरं बाळांनो, 0 इज इक्वल टू, फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पाहिजे. एफ एक्स हा हॉरिझॉन्टल फोर्स आहे म्हणजे तिकडे चाललाय, राईट हँड साइडला चालला म्हणून प्लस. एफ एक्स ची व्हॅल्यू आहे पहा 150 कॉस ऑफ 60. एफ एक्स ची व्हॅल्यू राईट हँड साइडला म्हणून पॉझिटिव्ह, एफ ची व्हॅल्यू लेफ्ट हँड साइडला म्हणून निगेटिव्ह. मायनस एफ इकडे आला तर प्लस एफ होईल. 150 कॉस ऑफ 60. कॅल्क्युलेटर टाका. टेल मी द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन इन न्यूटन. मायनस होतं इकडे प्लस केलं, ही कॅल्क्युलेटर टाका. 75 न्यूटन. दिस इज द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. थर्ड स्टेपला ऑलवेज समेशन ऑफ एफ वाय यूज करायचं. अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. चला, आर अपवर्ड चालला म्हणून प्लस आर, डब्ल्यू डाऊनवर्ड चालला म्हणून मायनस डब्ल्यू. डब्ल्यू ची व्हॅल्यू गिवन आहे 600. हा एफ वाय अपवर्ड साइडला आहे म्हणून प्लस. एफ वाय ची व्हॅल्यू दिली आहे 150 साइन ऑफ 60. बर, आर ची व्हॅल्यू काढायची मायनस 600, तिकडे जाऊन प्लस 600, प्लस 150, इकडे येऊन मायनस 150 साइन ऑफ 60. कॅल्क्युलेटर पुटअप करा. टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर इन न्यूटन. फर्स्ट स्टेप झाली, सेकंड स्टेप झाली. डाऊट असल्यास विचारा. गिवन डाटा या फ्री बॉडी डायग्राम एफ एक्स आणि एफ वाय. किती आलं गार? टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. 470.09 न्यूटन. कोणाला काय डाऊट? बघा, स्टेप्स चेंज नाही केला, विचारू द्या काही बी, पण स्टेप्स मात्र तशाच ठेवायच्या. आणि लास्ट स्टेप, आता लास्ट स्टेप बरं का बाळांनो, लास्ट स्टेप इज द फोर्थ स्टेप, जिथं म्यूचा फॉर्म्युला यूज करतो. म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आर आहे, बट एफ ची व्हॅल्यू तर काढली आपण 75, आर ची व्हॅल्यू पण आपण फाइंड आउट केली 470.09. यांचं डिव्हिजन करा अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ म्यू. यांचं डिव्हिजन करा अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ म्यू. 0.159. दिस इज युअर कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. ही काढा फ्री बॉडी डायग्राम स्टेप 1, मग स्टेप 2 एफ एक्स, स्टेप 3 एफ वाय आणि स्टेप 4 मध्ये म्यू. काय डाऊट रे याच्यात? या लिहून सावकाश. चला बाळांनो, हा प्रॉब्लेम लिहून झाला असेल. नेक्स्ट प्रॉब्लेम. हिअर इज अवर नेक्स्ट प्रॉब्लेम. घ्या बरं, चला. हा नेक्स्ट प्रॉब्लेम आहे सोल्युशन. काय बरं दिसतंय यात बघा. चला गिवन डाटा पाहूया. क्वेश्चन रीड करून गिवन डाटा लिहिता यायला हवा. एक ब्लॉक आहे ज्याचं वेट 40 किलो न्यूटन आहे. 40 किलो न्यूटन वेट वाला ब्लॉक आहे. रेस्टिंग ऑन अ रफ हॉरिझॉन्टल प्लेन. हॉरिझॉन्टल प्लेन आहे. मूव्ड बाय फोर्स ऑफ, फोर्सची व्हॅल्यू म्हणजे पी ची व्हॅल्यू दिली रे 20 किलो न्यूटन. म्हणजे ब्लॉकवर मी फोर्स अप्लाय केला 20 किलो न्यूटनचा. बरं, तो फोर्स किती डिग्रीवर ऍक्ट केला? 40 डिग्रीवर. मग तुमचा जो फोर्स पी आहे तो ऍक्ट होतोय ऍट 40 डिग्री विथ हॉरिझॉन्टल. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. अगदी तसंच तुम्हाला फाइंड आउट करायचं आहे कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. चला, फर्स्ट स्टेपला मी एफबीडी ड्रॉ करतो. फ्री बॉडी डायग्राम. दिस इज अ हॉरिझॉन्टल फोर्स. दिस इज अ बॉडी. बॉडी पासून व्हर्टिकली डाऊनवर्ड जातो तो आहे वेट. त्याची व्हॅल्यू 40 किलो न्यूटन. वेट पासून इक्वल अँड अपोजिट रिएक्शन. दिस इज हॉरिझॉन्टल लाईन. हॉरिझॉन्टल लाईन पासून फोर्स पी दिलाय 20 किलो न्यूटन. फोर्स पी चा हॉरिझॉन्टल बरोबर अँगल दिलाय 40 डिग्री. जर ज्या साइडला फोर्स आहे त्या साइडला बॉडीचं मोशन, मग अपोजिट साइडला फ्रिक्शन एफ. चला, आता हा जो पी आहे याचं रिझोल्युशन करूया. या साइडला एफ एक्स, या साइडला एफ वाय.
एफ एक्सचा फॉर्म्युला एफ कॉस थिटा, एफ ची व्हॅल्यू 20 मल्टिप्लाइड बाय कॉस ऑफ अँगल काय रे बाळा 40 डिग्री 20 कॉस 40. एफ वाय चा फॉर्म्युला एफ साइन थिटा, एफ ची व्हॅल्यू 20 साइन ऑफ अँगल 40. एफ वाय ची एफ एक्स ची व्हॅल्यू काढून घेतली. चला स्टेप यूज करूया. पहिली स्टेप तर झाली फ्री बॉडी डायग्राम. सेकंड स्टेप समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राइट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. चला फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पाहायचे. एफ एक्स घेताना एफ एक्स हॉरिझॉन्टल आहे राइट हँड साइडला म्हणून प्लस, एफ एक्स ची व्हॅल्यू 20 कॉस 40. एफ एफ जो आहे तो लेफ्ट हँड साइडला म्हणून मायनस एफ, एफ मायनस इकडे येऊन प्लस होईल. टेल मी द व्हॅल्यू ऑफ 20 कॉस 40 किती डिग्री येतं बघा बरं, किती आन्सर येतं. 20 कॉस 40 टाका कॅल्क्युलेटरवर. टेल मी द व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन, फ्रिक्शनची व्हॅल्यू किलो न्यूटन मध्ये येईल कारण सगळ्या व्हॅल्यू किलो न्यूटन मध्ये आहेत. किती आली 15.32 किलो न्यूटन. दिस इज युअर व्हॅल्यू ऑफ फ्रिक्शन. थर्ड स्टेपला समेशन ऑफ एफ वाय फाइंड आउट करावं. अप्पर साइड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड साइड निगेटिव्ह. आता बघा अपवर्ड साइडला जाणारा आर आहे तो प्लस होईल, आर अपवर्ड आहे म्हणून प्लस, डब्ल्यू डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस. बट डब्ल्यू ची व्हॅल्यू दिली आहे 40. एफ वाय अपवर्ड आहे म्हणून प्लस, एफ वाय ची व्हॅल्यू दिली पहा 20 साइन 40. आर जसाच्या तसा राहू द्या. 40 इकडे मायनस इकडे येऊन प्लस, 20 साइन 40 प्लस इकडे येऊन मायनस. हे कॅल्क्युलेटर टाका. टेल मी द व्हॅल्यू ऑफ आर. आर ची व्हॅल्यू पण किलो न्यूटन मध्ये येईल कारण वेट किलो न्यूटन मध्ये, जे युनिट वेटला असतं तेच पी ला, आर ला, एफ ला असतं. टेल मी द व्हॅल्यू ऑफ नॉर्मल रिएक्शन आर. 27.14. अशा पद्धतीने फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ केली आणि त्यानंतर एफ एक्स आणि एफ वाय घेतलं. त्यानंतर स्टेप नंबर 4 म्यू ची व्हॅल्यू वापरायची. म्यू काढण्यासाठी फॉर्म्युला एफ अपॉन आर. एफ ची व्हॅल्यू आली होती बाळांनो 15.32 किलो न्यूटन. आर ची व्हॅल्यू आहे 27.14. डिवायडेशन करा अँड टेल मी द फायनल व्हॅल्यू ऑफ म्यू. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन ची फायनल व्हॅल्यू सांगा काय येते. सांगा म्यू ची फायनल व्हॅल्यू काय येते. डिवायडेशन करा. हाऊ मच इट इज. बोला. डिवायडेशन करा या दोन व्हॅल्यूचं. एफ डिवायडेड बाय आर 0.564. दिस इज युअर कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. स्टेप्स फिक्स आहेत. गिवन डाटा फ्री बॉडी डायग्राम, समेशन ऑफ एफ एक्स, समेशन ऑफ एफ वाय आणि नंतर म्यू. काय डाऊट असेल तर विचारा. घ्या लिहून. चला बाळांनो हे लिहून झालंय आपलं. नेक्स्ट प्रॉब्लेम. चला बरं घ्या नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज युअर नेक्स्ट प्रॉब्लेम. दिस इज द लास्ट प्रॉब्लेम ऑफ दिस टाइप. या टाइपचा मी घेतलेला शेवटचा प्रॉब्लेम कारण मी तुम्हाला एक होमवर्कला देणारच आहे. म्हणजे कसं प्रॅक्टिस होते, तुम्हाला कळतं काय येतं काय नाही. चला घ्या गिवन डाटा घ्या बरं बाळांनो. चला पुश ऑफ 30 न्यूटन अप्लाइड. आता पुश ऑफ 30 न्यूटन म्हटलेलं आहे, लक्ष द्या. पुश ऑफ 30 न्यूटन म्हणजे पुश फोर्स आहे. इथं थोडं वेगळं आहे. पुश फोर्स आहे. पुश म्हणजे ढकललंय, ओढलं नाही. इथून मागचे जे प्रॉब्लेम होते त्यात असा पुल होता, याच्यात पुश आहे. म्हणजे तुम्हाला पी ची व्हॅल्यू दिली बाळांनो 30 न्यूटन. पुश शब्द फार महत्वाचा. बरं किती डिग्री अँगल दिला रे. हा जो फोर्स आहे तो लावलेला आहे 30 डिग्रीवर हॉरिझॉन्टल. अँड ब्लॉक ऑफ वेट, आणि ब्लॉकचं वेट ब्लॉकचं वेट दिलं नाही. काय दिलं बा डब्ल्यू न्यूटन. मग ब्लॉकचं वेट दिलंय डब्ल्यू म्हणजे क्वेश्चन मार्क. द अँगल ऑफ फ्रिक्शन, इथं पण फ्रिक्शनचा अँगल दिला राव. फ्रिक्शनचा अँगल दिलाय 16 डिग्री. किती दिला 16 डिग्री. मग फ्रिक्शनचा अँगल म्हणजे अँगल ऑफ फ्रिक्शन म्हणजे फाय.
16 डिग्री. फाइंड द कोएफिशिएंट ऑफ फ्रिक्शन. तुम्हाला म्यू फाइंड आउट करायचा आहे. टोटल रिएक्शन म्हणजे यस काढायचं आहे, यस. आणि वेट ऑफ ब्लॉक, आणि ब्लॉकचं वेट काढायचं, हे काढायचंय, म्यू काढायचं आणि यस काढायचं. झाला पहा गिव्हन डाटा. बरं, मला एक गोष्ट लक्षात आली की प्लेन हॉरिझॉन्टल आहे पण तुमचा फोर्स पी मात्र इन्क्लाइंड आहे. इथं थोडा 5वा प्रॉब्लेम आहे. इकडे पहा, दिस इज युअर फ्री बॉडी डायग्राम. दिस इज हॉरिझॉन्टल फोर्स, दिस इज युअर बॉडी. बरं का, वेट तर व्हर्टिकली डाऊनवर्डच असतं. व्हॅल्यू दिली वेटची, नाही क्वेश्चन मार्क, वेटच नाही दिलेलं. वेटच्या इक्वल आणि अपोजिट असतो आर. आता या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट पहा बरं का, हा हॉरिझॉन्टल फोर्स म्हणजे हॉरिझॉन्टल लाईन आहे आणि हॉरिझॉन्टल लाईनला तुमचा फोर्स पी पुश आहे. पुश म्हणजे तो या ब्लॉकला इकडून ढकलतोय, पुश करतोय. हा पुश आहे. कन्फ्युजन होता, इकडे का दाखवला पुश आहे, पुश. इथून माग सांगितलं नव्हतं म्हणून पुल घेतला. बर, याचा जो अँगल आहे तो दिलाय, किती दिला रे? 30 डिग्री. मला सांगा त्याचं रिझोल्युशन करताना याचा एफ एक्स कुठं जाईल? इकडं. आणि याचा एफ वाय कुठं येईल? याचा एफ एक्स इकडं जाईल आणि याचा एफ वाय असा खाली येईल. पहा, मग याच्या एफ एक्सचा फॉर्म्युला बघा बरं का, ह्या तिकडे चाललाय म्हणजे इकडे इकडेच येतील ना फोर्स, कारण तो पुश आहे. बरं, याचा फॉर्म्युला एफ कॉस थिटा. एफ ची व्हॅल्यू म्हणजे पी ची व्हॅल्यू, पी ची व्हॅल्यू दिलेली आहे 30 न्यूटन. मग पी म्हणजे एफ 30 कॉस 30 आणि एफ वाय चा फॉर्म्युला काय रे? एफ साइन थिटा म्हणजे 30 साइन 30. ओके, हे झाला एफ वाय चा फॉर्म्युला आणि हे झाला एफ एक्स चा. आता मला सांगा बॉडीचं मोशन कुणीकडे? जर पी इकडून इकडे ढकलतोय तर बॉडीचं मोशन कुठे राहील? बॉडीचं मोशन ह्या डायरेक्शनला राहील. लक्षात ठेवा, तो पुश करतो म्हणून बॉडी आता इकडे येते. मग मला सांगा जर मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन कुणीकडे राहील? तिकडे का इकडे? मोशन इकडे आहे तर फ्रिक्शन अपोजिट साइडला इकडे राहील. सर्व काही उलट पालट झालंय बरं का या प्रॉप फिगर मध्ये. पुश आल्यामुळे असं रिझोल्युशन झालं त्याचं, आणि इकडे मोशन होणार आहे कारण पी इकडे आहे, मोशन इकडे आहे म्हणून फ्रिक्शन तिकडे आहे. चला, फ्री बॉडी डायग्राम ड्रॉ झालेली आहे. बघा प्रॉब्लेम कसा चेंज झाला, म्हणून मी सगळे प्रॉब्लेम घेतो. समेशन ऑफ एफ एक्स इज इक्वल टू 0. राईट हँड साइड पॉझिटिव्ह, लेफ्ट हँड साइड निगेटिव्ह. अगेन थर्ड स्टेपला समेशन ऑफ एफ वाय, अपवर्ड पॉझिटिव्ह, डाऊनवर्ड निगेटिव्ह. चला बरं बघा, इकडे लक्ष द्या, फक्त हॉरिझॉन्टल फोर्स पाहिजे. हा बघा, हा एफ एक्स कुठे चालला? लेफ्ट हँड साइडला. लेफ्ट हँड साइड म्हणजे मायनस. एफ एक्स ची व्हॅल्यू 30 कॉस 30. एफ कुठे चालला? राईट हँड साइडला, म्हणून एफ झाला प्लस. आता एफ ऍज इट इज राहू द्या, ही व्हॅल्यू मायनस आहे, तिकडे जाऊन प्लस होईल. पहा 30 कॉस 30 किती येतं बघ रे? 30 कॉस 30 25.98. वेट बाकीचं कशात आहे? सगळं न्यूटन मध्ये. फ्रिक्शन सुद्धा न्यूटन मध्ये येईल. समेशन ऑफ एफ वाय घ्यायचं, फक्त व्हर्टिकल फोर्स. आर व्हर्टिकली अपवर्ड आहे म्हणून प्लस आर, डब्ल्यू व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस डब्ल्यू. हा पण व्हर्टिकली डाऊनवर्ड आहे, पहा एफ वाय डाऊनवर्ड आहे म्हणून मायनस खाली. आणि पुढे काय आहे? त्याची व्हॅल्यू 30 साइन 30. ओके का? 30 साइन 30. बर, इकडे लक्ष द्या. आता मी काय म्हणतो, मला आर ची व्हॅल्यू पाहिजे. हा डब्ल्यू इकडे मायनस आहे, इकडे येऊन काय होईल रे? प्लस. हे मायनस 30 साइन 30 इकडे येऊन प्लस 30 साइन 30. मला 30 साइन 30 ची व्हॅल्यू सांगा किती? 30 साइन 30 येतं 50 ना. ओके, 30 साइन 30 ची व्हॅल्यू येते 50 ना 15. दिस इज इक्वेशन नंबर 1. काहीच नाही केलं, रेग्युलर सॉल्व्ह केलं, स्टेप्स त्याचे, फक्त इथं पुश आल्यामुळे थोडासा बदल झाला. कुठे डाऊट आल्यास विचारा. एफ एक्स आणि एफ वाय झाला की आता आपल्याला त्या एफ बी डी ची पण गरज नाही. मग आता मी तिसऱ्या स्टेपला कंपल्सरी, चौथ्या स्टेपला कंपल्सरी काय यूज करतो रे? म्यूचा फॉर्म्युला यूज करतो ना.
ऐका ना, म्यूचा फॉर्म्युला एफ अपॉन आर आहे आणि म्यूचा अजून एक फॉर्म्युला आहे टॅन ऑफ फाय. आता हा फॉर्म्युला इथं यूज करायची वेळ का आली, कारण क्वेश्चन मध्ये अँगल ऑफ फ्रिक्शन दिलाय. इकडे बघ दिलाय का अँगल ऑफ फ्रिक्शन टॅन फाय. मग मला सांगा म्यूची व्हॅल्यू जर केली टॅन ऑफ, हा फॉर्म्युला वापरून टॅन 16 किती येतो सांगा म्यू. टॅन 16 करा कॅल्क्युलेटरवर. 0.28 पुढं 0.286 इज द कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन. या प्रॉब्लेम मध्ये कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन डायरेक्ट नाही दिला, त्यांनी ना अँगल ऑफ फ्रिक्शन दिला, म्हणून म्यूची व्हॅल्यू आली 0.286. आता म्यूचा हा जो फॉर्म्युला आहे तोच यूज करायचा आहे आपल्याला. म्यूची व्हॅल्यू आली 0.286. बरं एफ ची व्हॅल्यू आली होती 25.98 इथे, आणि आर ची व्हॅल्यू आली होती W+15. W+15 डिवाइड इकडे येऊन मल्टिप्लाय 25.98 ऍज इट इज. आता 0.286 ने W ला गुणलं 0.286 इंटू W येणार आहे. 0.286 ने 15 ला मल्टिप्लाय करा प्लस ऍज इट इज 4.29 25.98 ऍज इट इज. मी काय म्हणतो आता W कसा काढायचा पहा बरं का. हे 25.98 जसेच तसे, हे प्लस आहे तिकडे जाऊन -4.29 ब्रॅकेट, आणि हा 0.286 W ला मल्टिप्लाय इकडे येऊन. टेल मी द फायनल व्हॅल्यू फॉर W. W चं फायनल आन्सर काय येतं पहा, कारण माझ्याकडे इकडे काही स्पेस नाही राहिला खाली, तर ते सांगा W ची व्हॅल्यू. हे प्लस होतं तिकडे जाऊन मायनस झालं आणि मल्टिप्लाय होतं या सबट्रॅक्शनला ते डिवाइड झालं. टेल मी द व्हॅल्यू ऑफ W. किती आलं रे? 75.83 न्यूटन. दिस इज युअर वेट W. त्यांनी आपल्याला विचारलं काय होतं म्यू म्हणजे कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन फाइंड आउट केला, W फाइंड आउट केला. आता राहिलाय फक्त यस, पण त्या अगोदर हे सगळ्या स्टेप्स व्यवस्थित लिहून घ्या. डाऊट असल्यास विचारा. FBD ड्रॉ केल्यानंतर सेकंड स्टेप FX, थर्ड स्टेप FY, फोर्थ स्टेपला म्यू फाइंड आउट केला आणि म्यूच्या फॉर्म्युल्यावरून फाइंड आउट केला वेट. इथपर्यंत या, मग पुढे जाऊ. चला बाळांनो, लिहून झाला असेल. लास्टच्या स्टेपला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे बाळांनो. लास्टच्या स्टेपला आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, 5व्या स्टेपला. यस, चा फॉर्म्युला आहे काय रे, F² प्लस R². पण हा फॉर्म्युला वापरायला मला पाहिजे R, आणि R चा फॉर्म्युला होता ना W+15. तुम्हाला दाखवतो मी. R ची व्हॅल्यू काय आली होती W+15. W ची व्हॅल्यू आली होती 75.83. इथं पुट करा, मग करा 75.83 + 15 किती होतं रे R ची व्हॅल्यू? 90.83 न्यूटन होतं का? पुटअप करा याच्यात. F ची व्हॅल्यू किती आली होती बघा बरं एकदा. F ची व्हॅल्यू 25.98 आली होती. 25.98 चा स्क्वेअर प्लस 90.83 चा स्क्वेअर टाका हे कॅल्क्युलेटर. टेल मी द व्हॅल्यू ऑफ यस. दिस इज द टोटल रिएक्शन. यस विचारला होता, मी फाइंड आउट केला. अशा पद्धतीने हा प्रॉब्लेम इथे संपतो. मला याचं फायनल आन्सर सांगा. 94.47 न्यूटन. दिस इज युअर टोटल रिएक्शन 94.47. काय डाऊट रे बाबा याच्यात? अशा पद्धतीने बाळांनो या टाइपचे प्रॉब्लेम कंप्लीट होतात. म्हणून मी तुम्हाला आता एक प्रॉब्लेम होमवर्कला देतोय. दिस इज द प्रॉब्लेम गिवन ॲट होमवर्क. आता हा प्रॉब्लेम होमवर्कला देतोय मी, पण गिवन डाटा तुम्ही इथंच लिहून घ्यायचा. फिगर अन गिवन डाटा. अ ब्लॉक ऑफ वेइंग 1000 न्यूटन. एक ब्लॉक आहे बाळांनो ज्याचं वेट आहे 1000 न्यूटन. रेस्टिंग ऑन अ हॉरिझॉन्टल प्लेन. रिक्वायर्ड अ पुल ऑफ 400 न्यूटन. पुलची व्हॅल्यू दिली आहे 400 न्यूटन. बर, वेन हा जो अप्लाइड फोर्स आहे तो ऍक्ट होतो ऍट 30 डिग्री, म्हणजे थिटाची व्हॅल्यू दिली बाळांनो 30 डिग्री विथ द हॉरिझॉन्टल. तुम्हाला कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन काढायचं आहे म्यू.
त्यानंतर नॉर्मल रिॲक्शन फाइंड आउट करायची आहे आर, फोर्स ऑफ फ्रिक्शन काढायचा एफ आणि रिझल्टंट रिॲक्शन काढायचा एस. खूपच सिंपल प्रॉब्लेम आहे, एका एका स्टेपला एक 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 फाइंड आउट होत जाईल. आता याची जर तुम्ही फिगर काढली फ्री बॉडी डायग्राम पहिल्या स्टेपला, तर रेग्युलर फिगर येणार आहे. दिस इज अ हॉरिझॉन्टल प्लेन, दिस इज अ बॉडी, व्हर्टिकली डाऊनवर्ड डब्ल्यू ज्याची व्हॅल्यू आहे 1000 न्यूटन, व्हर्टिकली अपवर्ड नॉर्मल रिॲक्शन आर, दिस इज हॉरिझॉन्टल प्लेन, हा आहे इन्क्लाइंड फोर्स पी, पी ची व्हॅल्यू आहे 400 न्यूटन, अँगल दिलाय बाळांनो 30 डिग्री, याचं रिझॉल्युशन एक इकडे एक इकडं, एफ वाय एफ साइन 30 म्हणजे एफ साइन थिटा, एफ ची व्हॅल्यू 400 साइन ऑफ थिटा 30. साइन 30, एफ एक्सचा फॉर्म्युला 400 कॉस 30. आणि आता या साईडला जर पी आहे तर तुमच्या बॉडीचं मोशन होणार आहे त्या साईडला, मोशन त्या साईडला म्हणजे फ्रिक्शन या साईडला. अशा पद्धतीने बाळांनो गिवन डाटा आणि फ्री बॉडी डायग्राम काढून दिली. देऊ का फाइंड आउट करून पुढचे आन्सर की कराल? हा कराल का करू? ओके चालेल, ट्राय करा, डाऊट आल्यास विचारा. यानंतर तुम्ही एफ एक्स यूज करा म्हणजे तुम्हाला एफ म्हणजे फ्रिक्शन मिळेल, पहिले फ्रिक्शन मिळेल, मग समेशन ऑफ एफ वाय यूज करा तुम्हाला नॉर्मल रिॲक्शन मिळेल. थर्ड स्टेपला म्यूचा फॉर्म्युला यूज करा, एफ डिवायडेड बाय आर करून म्यू मिळेल आणि नंतर एफ आणि आर वरून तुम्हाला एस मिळेल. अतिशय सोपे प्रॉब्लेम्स या ठिकाणी हा टाइप कम्प्लिटली संपतो. डाऊट आल्यास नेक्स्ट लेक्चरला विचारा. बाय स्टुडंट्स.